गडचिरोली जिल्ह्यातील दुर्दैवी घटना जगतलाई आश्रमशाळेत साप चावल्याने 3 विद्यार्थी गमावले। आपल्यासोबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके सर आहेत। सर, तुम्ही शाळेची पाहणी केली, विद्यार्थ्यांसोबत बोलले, काय म्हणा? गडचिरोली जिल्ह्यामध्ये धानोरा तालुक्यातील जगतलाई येथे 100% अनुदानावर असलेली अनुदानित आश्रमशाळा 1992ला अनुदानित आश्रमशाळा मिळाली। तेव्हापासून तर आतापर्यंत दुर्दैवाने सांगावं असं वाटते, मुलांना झोपण्यासाठी बेड नाही, पलंग नाही। दुर्दैव याचं वाटते, पिण्याचं शुद्ध पाणी नाही आहे, आरो वॉटर नाही, जेवण करण्यासाठी झाडामध्ये बसून जेवण करावं लागते। अशा प्रकारचं संचालक मंडळ जर अनुदानित आश्रमशाळा चालवत असेल आणि अनुदानित आश्रमशाळा चालवणारा संचालक कोण आहे? आदिवासी आहे। आदिवासी विद्यार्थ्याप्रती मुलीपैकी जर अशा संवेदना असेल तर त्यांच्या संवेदना संपुष्टात आल्या असल्यामुळे आमच्या 3 मुली दगावलेल्या आहेत, 3 मुली उपचार घेत आहेत। या ठिकाणी 234च्या दरम्यान 33च्या दरम्यान मुलं प्रवेशित आहेत। यांचं शिक्षण, यांचा उपचार, यांच्या आरोग्याची दक्षता आणि काळजी घेण्याची जबाबदारी आदिवासी विकास विभागाची असल्यामुळे, आदिवासी विकास विभाग पालक असल्यामुळे आम्ही 100% त्यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे, ते पूर्ण पार पडणार आहे। परंतु घडलेला भाग अडचण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या अनुदानित आश्रमशाळेची मान्यता रद्द होण्याचीच परिस्थिती आहे। साहेबांनी सूचना दिलेली आहे, त्याची लवकरच कारवाई होईल आणि संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झालेला आहे। बालक आणि बालिकावर केलेलं दुर्लक्ष हा सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे 5 जण 100% याच्यात कारवाई होईल आणि सर्व विद्यार्थ्यांचं पालकत्व आदिवासी विभागाने घेतलं असल्यामुळे यांना आम्ही ज्या गुणवत्ताप्राप्त शिक्षण, दर्जेदार शिक्षण आणि त्यांच्या आरोग्याची काळजी आम्ही 100% घेऊ अशा प्रकारे। सर, अनेक आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी खाली झोपतात, खाटाची कुठेही व्यवस्था नाही। पुष्कळ गडचिरोली जिल्ह्यात आश्रमशाळा आहे जिथे विद्यार्थी खाली झोपतात आणि हे शाळा तपासणी करत असताना प्रकल्प अधिकारी किंवा APO जे आहेत त्यांनाही म्हणजे दोषी ठरवून निलंबित करण्याची कारवाई करतात। हो, आम्ही प्रत्येक प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून शिक्षण विस्तार अधिकारी असो, APO असो, यांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत। शासकीय आश्रमशाळा असो, अनुदानित आश्रमशाळा असो, त्या ठिकाणी जावं, तिथं काय अडचण आहे, कुठली सोय आहे, सुविधा आहे, नाही आहे, त्यांनी व्हिजिटिंग बुकमध्ये नोंद करावं आणि ते प्रकल्प अधिकाऱ्याला ATCला किंवा कळवावं। त्यामुळे तो कारणीभूत असेल तर त्याच्यावर 100% कारवाई होणार। सर, आणि महाराष्ट्रात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी राज्य सरकार कोणत्या स्तरावर पाऊल उचलतं? भविष्यामध्ये अनुदानित आश्रमशाळा आणि शासकीय आश्रमशाळेमध्ये अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडू नये म्हणून आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या समित्या गठीत केलेल्या आहेत। कालपासून प्रक्रिया सुरू केली आहे। 100% आदिवासी विभाग लक्ष घालू नये, भविष्यामध्ये असा प्रकार घडणार नाही याची काळजी आणि दक्षता निश्चित करा। सर, आणि वेगळे जे आश्रमशाळा आहेत गडचिरोली जिल्ह्यातील ते शाळाची तपासणी यावेळी म्हणजे ऑडिट किंवा तपासणी होणार का? थर्ड पार्टी ऑडिट 100% 3 महिन्याच्या आत होऊन ज्या ठिकाणी सुविधा नाही त्यांच्यावर कारवाई होईल। आपण बघू शकतो, खास करून आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या गडचिरोलीवर लक्ष असतो। 3-4 दौरे गडचिरोली जिल्ह्याचे अगोदर केलेले आहेत आणि आताही ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर शाळेला भेट दिली, विद्यार्थ्यांसोबत बोलले आणि किचन शेड असतील किंवा वसतिगृह असतील याची पाहणी केली आणि संबंधित येथील शिक्षक आणि अधीक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। संस्था संचालकावर व सचिवावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जिल्ह्यातील सर्व शाळांची 3 महिन्यात थर्ड पार्टी तपासणी किंवा थर्ड पार्टी ऑडिट जे आहे ते होणार आहे, असं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी म्हटलं आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मेम इरफान, TV9 गडचिरोली जपतली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.